टू ब्लॉग गाइस। ये देखिए आज हम आए आज हम आए सिंहगड फोर्ट पे। और किती वाजले तू किती टाइम बजे है 4 बजे। तू बोलतो हम आए सिंहगड फोर्ट पे और रात अब बज रहे 4 और ये वो ये बोल रहा था कि कितने 3 तो अब अंधेरा ही अंधेरा है। अंधेरे में तंदूरी हो जाए जंगल में मंगल करने जंगल में मंगल हो रहा है इधर। तो देखो आज पूरा ब्लॉग देखो, डेंजर कर डालेंगे। हम आए हैं फोर्ट पे और ये देखिए नजारा। हम जा रहे हैं सनराइज देखने। बाटल दे रे, मैं उषा वाली बाटल। तो अब हम देखेंगे सनराइज और ये अब हम थे विंड पॉइंट पे तो हम जा रहे हैं अब सनराइज को। व्यू जय महाराष्ट्र गाईज। जय महाराष्ट्र। चला आता आम्ही चाललोय कुठं तानाजी मालुसरेंच्या समाधीकडे। तर हे व्हिडिओ थोडा मराठीत आणि थोडा हिंदीत होणार आहे। काही पोरं म्हणले मला की जरा मराठीत पण कर म्हणून करतोय। आता आम्ही निघलो होतो बघा 4 वाजता। 4ला नाही, आम्ही रूम वरनं 2-2:30 वाजता 4 वाजताच निघलो आम्ही निघलो 4 वाजता आणि पोहोचलो खाली 5 वाजता। मग पायथ्यापासून ट्रेकिंग करायला सुरू केलं। तर आता वाजलेत किती वाजलेत 6। आता वाजलेत 6। आता फिरतोय। आता आम्ही मागे होतो विंड पॉइंट वरनं जातोय मालसुरेंच्या समाधीकडे। इथला जबर व्ह्यू आहे भाया। यात बघ कशा फुकट्या आणते लगे। येडे सोपं नाही बता मै सांगतो म्हणायचं। छत्रपती राजाराम महाराज। तर बघून घ्या समाधी, 1 नंबर समाधी। कधी आले तर बघून घ्या। मला असं वाटतंय की हे घोडं ठेवायचं होतं आधी, आता ते सगळं तलावात कन्वर्ट झालंय। कन्वर्टेड इनटू लेक्स। काय आता मुघलांना ठेवलंच नाही काय इथं। ये व्लॉग मराठी में क्यों है मालूम है क्या? ये मेरे दोस्त को हिंदी नहीं आती बोलने, मुझे भी नहीं आती, पर उसे मुझसे भी गंदी वो मुझसे भी गंदी बोलता है। इसलिए उसको वो बोला कि हम ये व्लॉग मराठी में करेंगे थोडाफार म्हणजे थोडाफार मराठीत करायचं आहे असं म्हणायचं। हे बघा छत्रपती शिवाजी महाराज। असं काही ठरलेलं नव्हतं असं की सिंहगडला जायचं। मग रात्री ठरलं नाही, म्हणजे आमच्या मित्राचा कॉल आला आम्हाला की चल सिंहगडला जाऊया। तर मग आम्ही 4 वाजता निघलो स्वारगेट वरनं। अरे काय बेंडूक करतोय हा बघा। ह्या अशा लोकांमुळेच गड किल्ले आपले नीट नाही आहेत। आणि मला इथे गोष्ट नाही आवडली की भाई इथं सगळं हे करून ठेवलं यांनी, रेस्टॉरंट हॉटेल। मला नाही आवडली, मी तुला ती सांगितली। अरे ब्लॉग मध्ये टाकायला तर असे कसं हे नाही राहिलं पाहिजे अशा गोष्टी। जाऊ दे ठीक आहे, बघू काय।
आता आलो आहे तानाजी मालसुरेंच्या समाधीजवळ. तर हे बघा हे भारी केलं इथं, असले पुतळे इथं लावलेत टाईट. हा बघा इथं सगळ्यांचे पुतळे तलवारी बंदुकी घेऊन येत सगळे. ते आता मला दाखवतो. इथं हे तानाजी मालसुरेंचा पुतळा आहे, म्हणजे पुतळाच आहे. तर हे एकदम टाईट मध्ये केलं हे दोघं इथं. ही बघा समाधी, तुम्हाला टाकण्याचा सिनेमॅटिक शॉट. मराठी में कहते हैं घोड़ा, नहीं घोड़ा, और हिंदी में कहते हैं गोड्डा. तो ये ऐसा सक्षम बोला मेरे को, इसलिए मैं डाल रहा इसमें. म्हणजे सक्षमच म्हणला मला की याला मराठीत घोडा आणि हिंदीत गोड्डा. आणि हे बघा यो आम्हाला भेटला इथं. यो नाही ही आहे काही, ही येते ही आहे. सक्षम म्हणतो यार बिस्किट पुडा, पण सक्षमला इतकी अक्कल नाही की गडावर बिस्किट पुडा भेटत नसतो. सक्षम एका गोष्टीवर खूपच नाराज आहे. त्याचं म्हणणं आहे की इथं सगळे हॉटेलच झाले. आता एका पाटलांत इथं घर बांधणे म्हणे. तर कसं म्हणे आता. तर ही नाही रे, तर ही जरा हुशार पोरगी, ही जरा हुशार पोरगी दिसायली. ते पप्पी घ्यायची म्हणते साईलची. तू काय सावत्र आहे का कोणाचं, इकडे की. तर याचा विषय काय आहे, याची याला आलेली आहे झोप बघा, आणि याला लागलेली डाट बुक. तर हे भिकारच फक्त काय कड बघतोय. हे बघा आता मी असं बोललो तर जरा दाखवतोय की त्याला राग आला, पण हे असा मनुष्य आहे की याला राग येऊ शकत नाही. तर आता चाललो आम्ही घरी परत. म्हणजे हम जा रहे घर को नहीं घर पे. ये व्यू तो दिखाना पड़ता आपको. इथं ना फक्त भजे, बेसन भाकर, नाही पिठलं भाकर, सगळं कुछ मिळतंय, पैसा बोलताय, आणि फक्त व्यू. याच्याशिवाय इथं काहीच नाही. झेंडा चार्जिंग नाही. सक्षमचं लईच म्हणणं होतं झेंडा दाखव, झेंडा दाखव. तर घ्या झेंडा. आता व्ह्यू दाखवतो ना तुम्हाला. हा बाबा हे तर जरा डेंजरच दिसत. हे बघा विषय एक वानर आहे बघ, ते बारीक छोटं. ते दिसलं का? अरे वानराचं पिल्लू आपल्याला वरती राहिलाय. कुठे मला ते अरे तिथं एक मोठं आहे बघ. ते बघा ते साहिलची मम्मी आहे का तिथं. हे बघा साहिलचा लहान भाऊ आहे बरं का ह्यो. दिसत असतं तुम्हाला साहिलचा लहान भाऊ. ह्यो साहिल आहे. साहिल खाली. हे काय यार तू, याचं काय काम आहे राव. कुठे खेड्या हे किती वेळचं म्हणतोय. इकडे असलं कोणाला काही पिऊन आले ते. हे काय म्हणतोय बघा. काय साहिलचे पप्पा पण आले आणि एवढ्या घरच आले ते बघ, ते बघ. तर हे साहिलला पण लाज वाटत नाही. काय जरा सुधरू आहे पोराला. वाया गेलं हे सगळं. हे काय हे बघा कल्याण दरवाजा आहे हा. हे सगळे आहेत ना, सगळे किल्लेच माहिती आहे, याच्यात काही विषयच नाही. कसलं भारी वाटतंय. अशा जागेवर आलं पाहिजे माणसाने. माउंटेन बी चांगले. ते तिकडे किल्ला आहे ते बघतो. हा तो सगळे फोर्टच आहेत रे. मराठी त्या यामुळे की भाई आपण आलोय महाराजांच्या गडावर, आपली भाषा मराठी, तर मराठीत बोललं पाहिजे. हिंदीत काय, हिंदीत आपण बोललो ना जिमच्या बद्दल, याच्याबद्दल. आपण तर बाकी दुसरं काही करत नाहीत. जिम असलं फिरणं तसं नाही रे. आता हा म्हणतोय नावाचा विषय सोडून दिलेला आहे. हा सक्षमचा भाऊ आहे. आणि तिकडे पब्लिक भावाला बोलवतोय बघा बघा बघा. भावाला बोलवतोय कसं चालतोय, जसं काय त्याचे पप्पा कबीर सिंग आहेत. राप 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 मार खातोय पप्पाचा.
त्याच्यापेक्षा एवढा मोबाईल घेऊन जा. सरक रे बाजूला चल खायचं चल लोक खायचं म्हणते व्ह्यू घ्यायचा तिकडचा. ए, हा अरे आला ना भाऊ. ही जागा सक्षमला आवडलेली आहे. तर हे आत बघा ना कसला विशेष, म्हणजे इथं ना घोड्याचे पाणी, काय घोडे पाणी पाजण्यासाठी रात पण इथंच होते. कशासाठी घोडे पाणी पाजण्यासाठी घोडे रात पण इथंच होते ना. गोडे पाणी पाजलं राहतील कशी इथं, फक्त राहत होते. अरे बाळा एक नाही ते पाणी पाजत होते. हे बघ ना हे बघ पूर्ण इथं होते. एक इथं पाणी पाजत हा असते. हे त्यांचा हौद आहे बघा पाण्याचा. एक इथं पण एक आहे. हे इथं हौद, इथं घोड्या असायचे बघा. नाही हाऊस नाही हा तुम्हाला वाटतं चारा टाकायची जागा आहे वाटतं. चारा अरे म्हणजे एकदम मोठी स्टोर करायची. हा हे तसं असेल. हे पाणीच असते बरं का, हे पाणी. चला इथून जाऊ, इथून जाऊ ना. खालून जायचंय असं इथनं. हे बघ हे नाही माहित बरं का आपल्याला कायसाठी आणि काय, पण म्हणजे इटाचं बांधकाम आहे तर इथं पण घोडेच ठेवतात. इथं काहीतरी असं बाबा आपल्याला नाही माहित. सगळीकडे घोडेच ठेवायचे का बरे, माणसानं कुठं राहायचं. हत्ती इथं हत्ती ठेवतात. हा इथं हात ती निघल का इथून हत्ती काढायचंय सक्षम असं म्हणतोय. सक्षम बिल्लो असताना निघत असेल. हा. पिल्लू मग पिल्लू हिच्यात पाहायचं, मोठं झाल्यावर काय करायचं सक्षम शेठ. अडचण त्यामुळे होतं.